नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट घेणार आहोत, ज्यामध्ये गट ब व गट क मधील विविध पदांसाठी या ठिकाणी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे, तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता, ज्यामध्ये वेतन 21,700 ते 69,100 या पे स्केलमध्ये तुम्हाला मिळत आहे। कमीत कमी असणार सॅलरी तुम्हाला ही चांगल्या प्रकारची आहे। ऑनलाईन अर्ज करायचे आहे, ज्याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांच्या अंडर येणाऱ्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्स या डिपार्टमेंट मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। यामध्ये दोन पदे मित्रांनो भरली जाणार आहेत। पहिलं पद आहे एसआयचं, तर दुसरं पद आहे कॉन्स्टेबलचं, ज्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे। बघूया आपण पुढे त्यांनी काय म्हटलं आहे। तर बघा, ऑनलाईन ऍप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल अँड इंटरेस्टेड मेल अँड फिमेल कॅन्डिडेट यामध्ये भरले जाणार आहे, ज्यामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी मधील विविध पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यासाठी ऑनलाईन मोडमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे। यामध्ये एसआय अर्थात एसआय व्हेकल मेकॅनिक याच्या टोटल 2 जागा आहेत, माफ करा 3 जागा आहेत। 3 पैकी 2 जागा ओपनसाठी, एक ओबीसीसाठी रिझर्व्ह आहे। लेवल 6 चा पे स्केल 35,400 ते 12,400 तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यानंतर दुसरी जी पद आहे त्यामध्ये ग्रुप सी ची पदे भरली जाणार आहेत। सर्व पदे कॉन्स्टेबलची आहेत, ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, ज्यामध्ये ओटीआरपी, एसकेटी फिटर, कार्पेंटर, ऑटो इलेक्ट, व्हेकल मेक, बीएसटीएस, अपहोल्स्टर या विविध पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। कॅटेगरी जे विश्लेषण दिलेलं आहे ते तुम्हाला पाहायला मिळत आहे। याच्या टोटल 34 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत, ज्यासाठी लेवल 3 चा 21,700 ते 69,100 हा पे स्केल तुम्हाला मिळत आहे। सॅलरी ही दोन्ही पदांसाठी चांगली राहणार आहे, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे। पुढे बघा, एलिजिबिलिटी कंडिशन्स काय राहणार आहेत। तर एसआय व्हेकल मेकॅनिक ग्रुप बी पदासाठी 3 इयर्स डिप्लोमा किंवा डिग्री इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग और मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। तर कॉन्स्टेबल टेक्निकल ग्रुप सी मधील पदांसाठी 10वी उत्तीर्ण असणे पहिला क्रायटेरिया आहे। त्यानंतर आयटीआय रिस्पेक्टिव्ह ट्रेड मधला असणे आवश्यक आहे, आणि त्याचबरोबर 3 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स सुद्धा त्यांनी मागितला आहे रिस्पेक्टिव्ह ट्रेड मध्ये अर्ज करण्यासाठी। सो कॉन्स्टेबल पदासाठी एक्सपिरियन्स गरजेचा आहे। यामध्ये एज लिमिट बघा, एसआय साठी मॅक्झिमम 30 वर्ष एज लिमिट राहील, कॉन्स्टेबल साठी 18 ते 25 वर्ष एज लिमिट राहणार आहे। अर्थात हे दोन्ही एज लिमिट ओपन साठी आहे, ज्यामध्ये रिलॅक्सेशन मिळत आहे एससी एसटी ला 5 वर्ष, ओबीसी ला 3 वर्ष। या व्यतिरिक्त चिल्ड्रन अँड डिपेंडेंट फॅमिली ऑफ दोज किल्ड इन द गुजरात राइट्स ऑफ द इयर 2002 यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन आहे। ग्रुप बी मधील पदांसाठी गव्हर्नमेंट सर्वांना एज रिलॅक्सेशन आहे। ग्रुप सी पदांसाठी डिपार्टमेंटल कॅन्डिडेटला एज रिलॅक्सेशन आहे। तर ग्रुप सी मध्ये अगेन विडोज डिवोर्स वुमन्स असतील त्यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे। यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकाल। यामध्ये बघा, फिजिकल स्टँडर्ड सुद्धा त्यांनी मागितलं आहे, ज्यासाठी मेलला कमीत कमी 165 सेंटीमीटर हाईट असणे आवश्यक आहे, 157 सेंटीमीटर फिमेलसाठी राहील। चेस्ट यामध्ये 75 सेंटीमीटर नॉट एक्सपेक्टेड असं त्यांनी सांगितलं आहे, नॉट ऍप्लिकेबल। तर वेट सुद्धा त्या ठिकाणी प्रोपोर्शनेट असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। यासाठी जी रिक्रुटमेंट होणार आहे मित्रांनो, त्यामध्ये तुमची फिजिकल टेस्ट त्याबरोबर रिटर्न टेस्ट सुद्धा होणार आहे, ज्याबद्दल डिटेलमध्ये माहिती ऑलरेडी नोटिफिकेशन मध्ये अवेलेबल आहे, ती तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। त्यानंतर बघा, या ठिकाणी ऍप्लिकेशन फी अँड मोड ऑफ पेमेंट ऑनलाईन अप्लाय करायचा आहे, ज्यासाठी तुम्हाला 200 रुपये फॉर्म फी ग्रुप बी पदासाठी आणि 100 रुपये फॉर्म फी फक्त ग्रुप सी मधील पदांसाठी अर्ज करण्यासाठी घेतली जाईल। या व्यतिरिक्त एक्झामिनेशन फी 47.20 रुपये सुद्धा त्या ठिकाणी चार्ज केलेली आहे। नेट बँकिंग, क्रेडिट डेबिट कार्ड किंवा ते कॉमन सर्व्हिस सेंटर जे असतात त्या ठिकाणी अर्ज करून तुम्ही ही फी या ठिकाणी भरू शकता। वुमन कॅन्डिडेट असाल, बिलॉंगिंग टू शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, बीएसएफ सर्व्हिंग पर्सनल किंवा एक्स सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणतीही फॉर्म फी घेतलेली नाही। विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही अर्ज करू शकता। आणि पेमेंट ऑफ एक्झामिनेशन विल बी जे असणार आहे ते पेमेंट तुमचं ऑनलाईन मोडमध्येच फक्त त्या ठिकाणी एक्सेप्ट केलं जाईल। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो अप्लाय कशा प्रकारे करायचा आहे। तर recruit.bsf.gov.in या वेबसाईटवर 19/5/2024 पासून ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात झालेली आहे। 17/6/2024 पर्यंत ऑनलाईन अप्लाय तुम्ही करू शकता। याबाबतची डिटेलमध्ये माहिती ही डिस्क्रिप्शनमध्ये नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तिथे तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता। मात्र नक्कीच एक चांगली संधी आहे, तुम्ही नक्की प्रयत्न या ठिकाणी करू शकता। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा। महाजॉब चॅनलनुसार चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।